असं सोशल मीडियावरती स्क्रोल करत असताना मला फोटो सापडला आणि मला एक व्हिडिओ बनवावीशी वाटली. राज साहेब हा माणूस त्या कोर्ट कचेरीत आपल्याला त्या कस्टडीमध्ये उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कशासाठी? वैयक्तिक गोष्टींसाठी नाही. मराठी माणसा 18 वर्ष तुझ्यासाठी. कशासाठी? राजसाहेबांनी अंगावर केसेस घेतल्या. तो 2009ला तो काय मोर्चा काढला होता ना या रझा अकादमीनं, आपल्या पोलीस भगिनींवरती हात टाकले होते, त्याच्या विरोधात मोर्चा काढला. त्याच्या केसेससाठी. कशासाठी केसेस घेतल्या? मराठी दुकानांच्या पाट्या कराव्या म्हणून खळखट्यार केलेल्या आंदोलनासाठी. कशासाठी केसेस घेतल्या? की या बिहारवाल्यांना फोडले ना हे सगळे बाहेर आले. कशासाठी पोरांनो? तुमच्या हातच्या नोकऱ्या हे बळकावतील म्हणून त्या साहेबांनी त्या पक्षांना ते लोकांना सांगितलं की बाबा यांना थांबवा, त्याशिवाय आपल्या पोरांच्या हाती नोकऱ्या लागणार नाहीत. चुकीचंच केलं ना जरा साहेबांनी. थोडा मला असं वाटतं थोडा लई जास्तच केस घेतल्या, उगाच घेतल्या ना पोरांनो. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला मागे सांगितलंय, हा माणूस आहे ना, हा माणूस हा खरं बोलणारा माणूस आहे आणि हा माणूस गेल्यानंतर ना तिखट बोलणारा व्यक्ती